आज आहे 2026चा पहिला सण म्हणजेच की मकर संक्रांती. तुम्हाला माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि याच मुहूर्तावर मी एक नवीन YouTube चॅनल ओपन केलेला आहे. ये वेलकम टू आवर न्यू YouTube चॅनल. आणि आज व्हिडिओ बेसिकली राहणार आहे गेट रेडी विथ मी. आज मी ही साडी वेअर करणार आहे. हिचा कलर मला खूप 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 आवडतो. आता मी साडी वेअर केलेली आहे आणि या साडीचा ब्लाऊज ना यार खूप सुंदर असं स्टिच केलेलं आहे. एकदम गळा वगैरे जसं मला हवं होतं ना सेम तसं स्टिच केलेलं आहे. आता फेसवर थोडाफार मेकअप करूयात. सर्वात आधी तर मी फेसला प्रिपेअर करणार मेकअप करण्यासाठी. फर्स्ट टिप आहे टोनर. जर तुमची पण एक्स्ट्रीम ड्राय स्किन असेल माझ्यासारखी तर मॉइश्चरायझर कसं अप्लाय करायचं. पण टोनर लावल्यावर थोडं थोडं ते वेट असेल ना लगेच मॉइश्चरायझर आपल्या तळहातावर घ्यायचं आणि त्याला खूप रब करायचं. जोपर्यंत ते वॉर्म होत नाही ना तोपर्यंत रब करायचंय. याने काय होणार मॉइश्चरायझर छान स्किन मध्ये ऍब्झॉर्ब होणार आणि स्किन एकदम ऑइली दिसणार नाही. मेकअपचा टाइम आहे. मेकअपसाठी मी यूज करणार आहे टिंटेड मॉइश्चरायझर, टिंटेड सनस्क्रीन, टिंटेड मॉइश्चरायझर, टिंट कोणताही तुम्ही यूज करू शकता जर तुम्हाला हेवी बेस नको असेल तर. जेव्हापासून मार्केटमध्ये टिंट आलेले आहेत ना तेव्हापासून तर मी फाउंडेशन यूज करायचं खूप कमी केलंय. ब्लश साठी पण मी वॉटर टिंट यूज करणार आहे. थोडं पटकन लावावं लागतं नाहीतर ते एकदम सुकून जातं आणि त्याचा स्टेन राहतो. त्यानंतर लावणार आहे लूज पावडर. लूज पावडर पण मी एकदम कमी क्वांटिटी मध्ये लावणार आहे. जिथे जिथे जास्त गरज असते ना फक्त तिथेच लावणार. आयब्रो फिल करायचे आहेत. लिपसाठी मी एक लायनर घेतलेला आहे. लिप लायनरचा शेड आहे ना यार हा मला खूप जास्त आवडतो आणि यानेच मी पूर्ण लिप्स फिल करणार आहे. आता लिप्स छान दिसत आहे बट त्यावर मला आहे ना थोडीशी शाईन हवी. त्यासाठी मी एक कोणताही टिंटेड लिप बाम यूज करणार आहे. टिकलीसाठी माझ्याकडे कधी पण एकच ऑप्शन असतं ते म्हणजे ही डब्बी. ही 10 रुपयाला की 5 रुपयाला भेटते. खूप सारे टिकली येतात त्यामध्ये. तुम्ही जोपर्यंत ती टिकली अशी काढून फेकत नाही तोपर्यंत ती तुमच्या चेहऱ्यावरची इकडची तिकडे होणार नाही. कितीही मेकअप करा पण सर्व लुक ना टिकली लावल्यावरच येतो. हेअरस्टाईल साठी ना मी ही अशी हेअरस्टाईल केलेली आहे. एक वेणी घातलेली आहे छोटीशी. अँड ही हेअरस्टाईल ना मी एकदम जुन्या सिरियल मध्ये वगैरे बघत होते. सो तेव्हापासून मला ही आवडते आणि साडीवर मला वेणी घालायला खूप जास्त आवडते. त्यामुळे मी आज बेसिकली फर्स्ट व्हिडिओ आहे त्यासाठी साडीवर मस्त वेणी घातलेली आहे. ही ज्वेलरी पण मी खूप मिनिमल ठेवणार आहे. ज्वेलरीसाठी मी ही एक चेन घेतलेली आहे. एवढी पण छान नाही दिसत ही पण ठीक आहे. एकदम मला जास्त काही वेअर नाही करायचंय त्यामुळे. पण हे असं वरती घेतल्यावर खूप सुंदर दिसते. याला ना मी इथे फिट करते म्हणजे इथे ती छान वाटते कारण की ब्लाऊजचा गळा मोठा आहे ना त्यामुळे हे असं छान वाटायला. या रिंग्स मी त्यावरचेच वेअर करणार आहे. तर हा आहे माझा फायनल लुक. जास्त बजबज पण नाही आणि जास्त लाईट पण नाही. एकदम मिनिमल मेकअप केलेला आहे. मिनिमल ज्वेलरी घातलेली आहे आणि एकदम सिम्पलसा लुक आहे. सो लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील का कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.